नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरळ सेवा भरतीबाबतचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी या ठिकाणी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट अ, ब, क मधली विविध पदे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अंडर भरली जात आहेत, ज्याबाबतच अपडेट आपण घेत आहोत, ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी 19,900 ते 63,200 पे स्केल पाहायला मिळत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो सुरुवात झालेली आहे. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे तिची शॉर्ट डिटेल्स आपण काल पाहिलेले होते. आज फुल डिटेल्स या भरतीबाबतचे आपण या ठिकाणी घेणार आहोत. जाहिरात जी आहे ती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA यांच्या मार्फत रिलीज करण्यात आलेली ही जाहिरात आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता, हा जो कार्यक्रम आहे किंवा हे जे डिपार्टमेंट आहे, प्राधिकरण आहे, महाराष्ट्र शासन अंगीकृत आहे. सो महाराष्ट्र शासनाची नोकरी तुम्हाला करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे, ज्यामध्ये गट अ, गट ब व गट क मधली विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत. बघूया आपण कोणकोणती पदे आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानुसार तुम्ही बघू शकता, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य याच्या 7 जागा आहेत. त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 रेलपथ 1 जागा आहे. संकेत दूरसंचारची 1 जागा आहे. उपनियोजक याच्या 29 जागांसाठी भरती होत आहे. महत्वाचं पद आहे संवर्ग अ मधलं. सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक 4 जागांसाठी भरती होत आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2 82 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य महत्वाचं पद आहे. त्यानंतर श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता रेलपथच्या 4 जागा आहेत, तर विद्युतच्या 16 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे. या व्यतिरिक्त कनिष्ठ अभियंता संकेत व दूरसंचारच्या 2 जागा आहेत. सहाय्यक समाज विकास अधिकारी 7 जागांसाठी भरती होत आहे. सहाय्यक विद्या अधिकारी 4 जागा आहेत. उद्यान विद्या सहाय्यकच्या 2 जागा आहेत. उपलेखापालच्या 33, लघु टंकलेखकच्या 10, भूमापकच्या 31 आणि संगणक तंत्रच्या 2 जागा, अशा टोटल 235 जागांसाठी ही जाहिरात मित्रांनो या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. आता यामध्ये विविध पदे मित्रांनो भरली जाणार आहेत, ज्यातील मेजॉरिटी पदांसाठी गट अ आणि गट ब मधल्या या ठिकाणी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जी महत्वाची पदे आहेत, जसं की पद नंबर 6 असेल, त्यानंतर जी उपलेखापाल लघुटंकची पदे आहेत त्यासाठीचं क्वालिफिकेशन पाहणार आहोत. इतर पदांसाठीचं क्वालिफिकेशन तुम्ही नोटिफिकेशनमध्ये पाहू शकता. या ठिकाणी बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब या पदासाठी एकूण ज्या 82 जागा आहेत त्यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो जर बघितला तर तुम्हाला डिग्री और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग मधला पाहिजे. त्याचबरोबर अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणे आवश्यक आहे, कमीत कमी 2 वर्षाचा अर्ज करण्यासाठी. सो हे फार महत्वाचं आहे. आता 2 वर्षे भरपूर कॅन्डिडेट अनुभवधारक असतात, जे या ठिकाणी मित्रांनो प्रयत्न करू शकतील. सिव्हिल इंजिनिअरिंग झालेली आहे, यासाठी जे रिलॅक्सेशन आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर पुढचं जे पद आहे उद्यान विद्या सहाय्यक गट ब 41,800 132,300 पे स्केल आहे. शैक्षणिक अर्हता बघून घ्या. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र, कृषीशास्त्र, उद्यान विद्याशास्त्र, वनशास्त्र अथवा समकक्ष यापैकी एका शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो 5 वर्षाचा एक्सपिरियन्स यासाठी सुद्धा त्यांनी मागितलेला आहे. पुढचं पद आहे उपलेखापालचं. यासाठी मित्रांनो टोटल 33 जागा आहेत. हे सुद्धा फार महत्वाचं पद आहे. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली जे एज रिलॅक्सेशन ते पाहू शकता. उपलेखापाल पदासाठी 38,600 122,800 पे स्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे. मान्यता विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी 60 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मागास प्रवर्गातील उमेदवार करता हे क्रायटेरिया 55% राहील. इतर अर्थामध्ये MSCIT पाहिजे आणि अनुभवामध्ये वाणिज्य शाखेच्या पदवीनंतर शासकीय निमशासकीय स्वायत्त संस्था व्यावसायिक संस्थेमध्ये लेखा वित्तीय कामाचा 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. पुढचं पद लघुटंक लेखक. या पदासाठी मित्रांनो एक्सपिरियन्सची गरज नाही आहे. टोटल एकूण जी पदे आहेत त्या या ठिकाणी मित्रांनो 10 पदे तुम्हाला पाहायला मिळत आहेत अर्ज करण्यासाठी. सो या बेसिसवर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून अर्ज तुम्हाला करता येऊ शकतो. 10वी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया. त्यानंतर तुमच्याकडे शॉर्ट हँड अँड टायपिंग पाहिजे. 80 वर्ड्स पर मिनिटचं शॉर्ट हँड आणि 40 वर्ड्स पर मिनिटचं टायपिंग असेल तर तुम्ही लघुटंक लेखक या पदासाठी अप्लाय करू शकता, ज्यासाठी 25,581 पे स्केल आहे. भूमापक यासाठी अगेन सेमच पे स्केल आहे. टोटल 31 जागा आहेत. यासाठी बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अथवा तत्सम संस्थेची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा सर्वेक्षक हा कोर्स तुम्ही उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच MSCIT आणि ऑटोकॅड संगणकीय प्रमाणपत्र कोर्स सुद्धा तुमच्याकडे पाहिजे आणि 2 वर्षाचा अनुभव सुद्धा या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी. संगणक तंत्रज्ञ या पदासाठी 2 जागा आहेत मित्रांनो. 10वी उत्तीर्ण आणि त्यानंतर तुमच्याकडे 2 वर्षाचं सर्टिफिकेट कोर्स कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग मधला आणि 7 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. सो या बेसिसवर तुम्ही पाहू शकता तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
आता यासाठी एज लिमिट बघा 18 ते 38 वर्षाची लिमिट खुल्या गटासाठी राहील. त्याचबरोबर मागासवर्गीयांकरता 43 वर्षापर्यंत एज लिमिट राहणार आहे. यामध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार, पदवीधर अंशकालीन यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा जाहिरात प्रसिद्ध झालेले दिनांक जे असणार आहे त्या दिवशी तुम्हाला मेजर करायचा आहे, जे असणार आहे 18 फेब्रुवारी. त्यानंतर बघा यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी उमेदवारांसाठी 1000 रुपये फॉर्म पे आहे, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फॉर्म पे आहे, अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फॉर्म पे आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क हे माफ केलं जाईल. सो या बेसिसवर जर बघितला तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे मित्रांनो. TCS मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे. सो जी स्टँडर्ड फी आहे तीच त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे. एज लिमिट मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत जे उमेदवाराचे वय ग्राह्य धरले जाईल या गोष्टी सगळ्या आपण कव्हर केलेल्या आहेत. आता यासाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला MMRDच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. लक्षात घ्या, या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो लवकरात लवकर प्रयत्न करायचा आहे. जवळपास 20 मार्च पर्यंत जवळपास मित्रांनो डेट्स आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करायची. सो मेक शुअर तुम्ही त्याच्या अगोदरच ऑनलाईन अप्लाय कराल. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. एक चांगली संधी आहे, प्रयत्न नक्की करू शकता. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमार्फत येणाऱ्या काळात सुद्धा भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. त्यासाठी तुम्ही मेक शुअर महाजॉब चॅनलला सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या चॅनल मार्फत या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.